कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. नमस्कार. सावित्री शक्तीपीठ महानगर नागपूरच्या वतीने आम्ही नागपूर जिल्ह्यातील नारखेड तहसील मधील वाढवण्या या गावी आलेलो आहोत. या इथे विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि अतिशय सुंदर असा परिसर आहे. तर या परिसराची आपण थोडक्यात माहिती घेऊया. चला तर आमच्या सोबत मंदिरात प्रवेश करूया. वाढोणा हे गाव वर्धा नदीच्या खोऱ्यात असून नागपूर जिल्ह्यातील जलालखेडा गावापासून 8 किलोमीटर अंतरावर आहे. येथील परिसरात कलागौरव संस्था नागपूरच्या वतीने विठ्ठल रुक्मिणी मंदिर बांधण्यात आले आहे. नैसर्गिक सौंदर्याने नटलेला परिसर, त्याचसोबत रस्त्याच्या बाजूला शिवशंकर आणि नंदी यांचे दुसरे मंदिर आहे. त्याचप्रमाणे संत शिरोमणी सावता महाराजांचे देखील मंदिर आहे. संत सावता महाराजांचा दर आषाढी एकादशीला पालखी सोहळ्याला आजही या मंदिरातून विठुरायाला मानाचे उपरणे आणि शेला जातो. त्याचप्रमाणे येथे उन्हाळ्यात पाण्याचा दुष्काळ असतो, तेव्हा गुरांना पाणी मिळत नाही. यासाठी कलागौरव संस्थेच्या वतीने गुरांसाठी पाण्याचा हौद बांधला गेला आहे. गावातील गुरे आपली तहान भागवतात असा हा सुंदर परिसर येथे आहे. येथील भौगोलिक परिस्थिती पाहिली असता या ठिकाणी कपासीचे, सोयाबीनचे उत्पन्न घेतले जाते. त्याचप्रमाणे इथे संत्र्याची बागायत सुद्धा आहे. अतिशय सुंदर असा परिसर आहे. आजूबाजूला हिरवळ आहे आणि या हिरवळीचाच आनंद आम्ही सगळे घेत आहोत. आपणही कधीतरी या संस्थेला आणि या गावाला भेट द्यावी. तर मी प्राध्यापिका डॉक्टर संगीता बानेत आपल्या सर्वांचा निरोप घेते. जय ज्योती, जय सावित्री.